खवय्यांनो, आज मी अधिक उत्साहात, अधिक आनंदाने, अधिक मोठी स्माइल देऊन, अधिक वेळ न घालवता आजच्या भागाची अधिक आनंदाने सुरुवात करतो, कारण अधिक मास सुरू झालेला आहे. हा असा काळ असतो ज्याला एरवीच्या दिनदर्शिकेमध्ये स्थान नसलं तरी देवाचे विशेष आशीर्वाद या महिन्याला लाभलेले असतात. म्हणजेच काय तर या काळात केलेली प्रत्येक चांगली गोष्ट आपल्या आयुष्यात अधिक आनंद, अधिक समृद्धी घेऊन येते. आज आपल्या स्वयंपाकघरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये अधिक मासाचा हाच पवित्र आणि गोड योग साधून एक पाहुण्या आलेले आहेत. अधिक मनापासून स्वागत करूया सुमित्रा करमकर यांचं. प्लीज वेलकम. नमस्कार. नमस्कार. या 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 कशा आहात तुम्ही? मस्त. सुमित्रा करमकर तुमचं नाव. वा वा वा, छान वाटलं तुम्हाला भेटून. कुठून आलाय तुम्ही? मी कल्याणवरून आलेली आहे. बर. मुळात माझं गाव आहे नागपूर. नागपूर? अधिक चालू आहे, अधिक मास, त्यात तुम्ही नागपूरहून आलेला आहात आणि माझी सासूरवाडी नागपूर आहे. अधिक मासात नागपूरला म्हणजे सासूरवाडीला जावं असा नियम आहे, बरोबर आहे ना? बरोबर. अजून मला जाता नाही आलंय. का नाहीच गेलात? तुम्ही तसं सासूबाईंसारखे प्रश्न नका विचारू. आता नाही जाता आला अजून, आता काय करू? पण जाणार आहे, मी सासूरवाडीला जाणार आहे. कारण अधिक मासात जावयाचे खूप लाड होतात. खूप खूप. माझेही सासरे आणि सासूबाई माझे खूप लाड करतात. खूप छान है ना? नागपूरची सगळी माणसं फार गोड आहेत. पण आहेतच की. आहे की नाही? मग आता नागपूर सोडून किती वर्ष झाली? 35 वर्ष. बाप रे, म्हणजे लग्न केलं आणि इकडे आलात का? नाही, लग्नाच्या अगोदर मला जॉब होता. अच्छा, मग तेव्हा तुम्ही मुंबईला आलात. काय जॉब करता आपण? मी ओरिएंटल इन्शुरन्स मध्ये आहे. अच्छा, चर्चगेटला. बरं. आणि राहता कल्याणला? कल्याणला. मग कल्याण ते चर्चगेट हा प्रवास मी 35 वर्ष झाले करते. लाईफलाईन आपली मुंबईची. येस. क्या बात है. वा वा वा. तुम्हाला अधिक मासाविषयी काय माहिती आहे किंवा काय त्याच्याविषयी आम्हाला सांगता येईल? अधिक मास हा हिंदू धर्मात एक पवित्र आणि पुण्यदायी असा महिना आहे. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे याला पुरुषोत्तम मास किंवा मलमास असंही म्हटलं जातं. पुरुषोत्तम मास. येस. 3 वर्ष आणि सूर्य आणि चंद्र यांचा वर्षाचा मेळ घालवण्यासाठी हा अतिरिक्त महिना येतो. अरे वा. आणि हा महिना भगवान विष्णूचा पुरुषोत्तम काळ आहे. फार छान. मी असं ऐकलं सुद्धा आहे की या अधिक मासामध्ये भगवान विष्णूंची उपासना करावी, त्यांचं नामस्मरण करावं. येस. तर ते खूप आपल्याला चांगलं असतं असं म्हणतात. नाही, पण आहे तसं आहे. म्हणूनच लेक आणि जावई यांना दान केलं जातं. 33 अनर्षे आणि 33 धोंपर असं दान केलं जातं आणि ते पुण्यदायी ठरते. शिवाय गोरगरिबांना दान हे खूप म्हणजे महत्वाचं, पवित्र मानले जाते. जावयांना दान केलं जातं या गोष्टीमुळे मी फार खुश आहे, कारण मी पण एक कुणाच तरी जावई आहे. तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्याकडे माझी मुलगी आणि माझे मिस्टर. बरं. मग मुलीचं लग्न झालंय का व्हायचं? नाही, मुलगी आता बीटेक झाली. अच्छा, शिक्षण अजून पूर्ण व्हायचं. बर. तुम्ही आता जॉब करता करता तुमच्या आवडी पण बऱ्याच आहेत असं मी ऐकलंय. आहेत. काय काय आहेत त्या नेमक्या आवडी? मी बरंच काही शिकलेले आहे. म्हणजे काय? परफ्युम्स बनवते. अच्छा. नंतर ऑइल बेसवर मी क्रीम तयार करते. म्हणजे शिकलेली आहे. अच्छा. कोर्स शिकलेली आहे. बर. नंतर हेअर ऑइल शिकलेली आहे, आयुर्वेदिक. कुकिंगचा कोर्स केलेला आहे. आणि असं काही काही नवीन नवीन शिकायची फार आवड आहे. वा, म्हणजे थोडक्यात तुमच्या आवडींमध्ये सुद्धा अधिक गोष्टी आहेत. आणि आज अधिक मासाच्या निमित्ताने तुम्ही ह्या अधिक आनंदाने इथे आलेला आहात. बरोबर. या महिन्यामध्ये म्हणजे पुरुषोत्तम मासामध्ये पदार्थही खायचे वेगवेगळे असतात. बरोबर. ते काय काय असतात? धोंडपर आणि अनारसे हे जास्त महत्वाचे आहेत अधिक मासमध्ये. किती छान. आणि ह्या अधिक मासामध्ये एक खास अभंग सुद्धा म्हटलं जाते अधिक मासाचं. बर. मग तो तुम्हाला येतो? हा, मी एक लाईन म्हणून दाखवते तुम्हाला. म्हणा मग तो, म्हणून आपण इकडे जाऊ. गोदातीरी पैठण गावी एकनाथ संत, नाथा घरी चंदन घासतो भगवंत, नाथा घरी चंदन घासतो भगवंत. बघा, ह्याच्यामध्ये पैठणची फार सुंदर गोष्ट आहे. म्हणजे जर तुमची श्रद्धा खरी असेल, जर तुमची भक्ती खरी असेल, तर पुंडलिकाने फेकलेल्या विटेवरती सुद्धा पांडुरंग उभा राहतो. हो, आणि नाथांच्या घरी जाऊन तो चंदनही उघाळतो. हो की नाही? बरोबर. श्रद्धा आणि भक्ती खरी पाहिजे. हो की नाही? त्यामुळे ह्याच अधिक मासाच्या या पवित्र काळामध्ये भगवान विष्णूंना आपण श्रद्धेने आणि भक्तीने नमस्कार करूया. तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये आरोग्य, सुख, समृद्धी, संपन्नता अधिक 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 प्रमाणात यावी अशी आपण प्रार्थना करूया आणि स्वयंपाकघरात जाऊया. चालेल? पण लक्षात ठेवा, तुम्ही नागपूरच्या आहात आणि त्याच्यामुळे माझा मान राखणं तुमचं काम आहे.
या. आता ह्या ज्या वेगवेगळ्या आवडी आहेत, ही लागली कशी ही एवढी सगळी आवडींची आवड? काय आहे की सॅटर्डे संडे मला घरी सुट्टी असते हं. आणि मग मी म्हटलेलं काहीतरी अदर ॲक्टिव्हिटीज शिकायला पाहिजे. मुलीचं आपलं शिक्षण, घराला मी जास्त प्रायोरिटी देते. हं. आता मी फावल्या वेळामध्ये कुणाकडे चर्चा न करता माझ्या शिक्षणात जास्त असते किती छान. आणि म्हणून मुलगी जेव्हा शाळेत जायची 3 हार्मोनियमच्या एक्झाम दिलेल्या, 2 तबल्याच्या एक्झाम दिलेल्या. अधिक मासासाठी तुम्ही परफेक्ट पाहुणे आहात, कारण तुम्हाला सगळं अधिकच येतं, कमी काही येतच नाही. त्या स्वयंपाकाची रुची आहे ना? आहे म्हणून तर प्रोफेशनल कोर्सेस केलेले आहेत. याचाही कोर्स केलाय? केलेला आहे तो कुठं केला? मी. जसे नवीन कुठे कुठे चांगले चांगले क्लास लागले की मी बघत असते आणि मग शिकत असते. वा, मस्त. आम्हाला छान वाटलं सुमित्राजी तुम्ही इथे आलेला आहात. अधिक मासाच्या निमित्ताने आज इथे तुम्ही काय करणार आहात? धोंडपर. हा? धोंडपर. धोंडपर. नागपूरला जास्त प्रसिद्ध आहे धोंडपर. मी नाव पहिल्यांदा ऐकलंय. पदार्थ नेमका काय आहे मला उत्सुकता आहे आणि अधिक मासाच्या निमित्ताने हा केला जातो. जावयासाठी. जावयासाठी. किती छान. चला बघूया धोंडपर साठी लागणारं साहित्य. भिजवलेली चण्याची डाळ, तूप, तांदळाचं पीठ, मैदा, साखर, मीठ, जायफळ पूड, ड्रायफ्रुट्स, केशर आणि हळद. बर. ड्रायफ्रुट्स मध्ये आहे चारोळी, बदाम आणि काजूचे काप. येस. बरोबर. काय करूया कृती पहिल्यांदा? पहिल्यांदा आपण चण्याची डाळ आहे ना ती शिजवून घेऊया हळद घालून कुकरमध्ये. चला, आमच्याकडे कुकर तर तयार आहे. याच्यात चण्याची डाळ घालूया. आधी पाणी लागेल ना? पाणी घालूया वर. पुरे का? हो. आता मला एक सांगा, नागपूरच्या तुम्ही आहात, बरोबर. मुंबईत तुम्ही राहता, बरोबर. थोडी हळद घालूया. बरं. कुठे जास्त आवडतं, नागपूरला का मुंबईला? मला तर मुंबईला सवय झालेली आहे 35 वर्षापासून. बर. झाकण लावायचं का? येस. किती शिट्ट्या? 5 ते 6 शिट्या, कारण चण्याची डाळ लवकर शिजत नाही. ठीक आहे, मग आपण शिट्ट्या होईपर्यंत जरा गप्पा मारूया. तुम्हाला कसं कळलं? तुम्हाला निवेदनाची आवड आहे की काय? आवड आहे, सूत्रसंचालनाची आवड. ह्या सगळ्या आवडींमागचा राज काय, ध्येय काय तुमचं, की सगळे क्षेत्र आपल्याला आले पाहिजेत हा अट्टाहास आहे का माणसांनी ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे ही इच्छा आहे? ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे आणि यायला पण पाहिजे थोडंसं, कारण घर आणि ऑफिस हे कॉमन आहे, बरोबर. परंतु त्या व्यतिरिक्त काहीतरी असलं पाहिजे. हटके कुछ करना मागताय ना? येस. आहे की नाही? डाळ आता शिजायला लागलेली आहे. होय. शिजल्यावर पुढे काय करायचं? हिला डाळला चांगली घोळून घ्यायची हं. किंवा मग मी चाळणीने काय करते, गाळून घेते, म्हणजे सगळं प्लेन होऊन जाते व्यवस्थित. छान गाळून घेऊया. डाळीला आपण शिजून घेऊया, ती जरा बारीक करूया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. चण्याची डाळ शिजवून छान बारीक करून घेतलेली आहे. पुढे काय करायचंय सुनित्राजी? एका कढई भांड्यामध्ये घ्या. हं. हे घालाय. घ्या आता तुम्ही करा, नाही तर लोक म्हणतील जावयाला स्वयंपाक करायला लावला. हो. त्याच्यात आपण साखर घालूया. घाला की. मी पण आता नागपूरच्या लोकांना हँडल करायला शिकलोय म्हणलं. नागपूरचे लोक खूप छान असतात, हुशार असतात. हो. तुमचं सासर आहे ना? हो आहे ना, मनीष नगरला आमचं घर आहे. तुमचं कुठं आहे? मनीष नगरला आहे ना, भावाचं आहे. म्हणजे अरे वा, जवळच आहे की आपलं घर. हो, ते कधीतरी नागपूरलाही भेटू, नक्कीच. म्हणजे तुम्हाला कळेल की माझी सासूरवाडी कशी आहे. आता हिला चांगली घट्ट होईपर्यंत करून घ्यायची. बर. याचं नाव आहे पदार्थाचं वेगळे, काय नाव आहे? धोंडपार. धोंडपार. हा, नागपूरला अधिक मासामध्ये धोंडपारच केला जातो. बर. पण तुमची भाषा आता नागपुरी नाही राहिली, म्हणजे करून राहिले, घेऊन राहिले असं नाही राहिलं. असं तर 35 वर्ष झाले ना इकडे, सवय झालेली आहे मुंबईची. किती वेळ घोटायचंय? हे पूर्ण थिकनेस होईपर्यंत, खूप घट्ट होईपर्यंत वेळ लागेल याला. आता हे मिश्रण थोडंसं घट्ट होत चाललंय आणि थोडं घट्ट होईल. आता आपण 2 चम्मच तूप घालूया याच्यामध्ये. तुम्ही ते ढवळत राहा, मी तूप घालतो. हो.